नमस्कार मित्रांनो, कथासंग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली. मराठ्यांच्या स्वराज्याला आणि महाराष्ट्राला हा सर्वात मोठा धक्का बसला होता. मग औरंगजेबाला असे वाटले की मराठे आता संपले. औरंगजेबाने मराठ्यांवरील हा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील त्याचे लाल महाल आपल्या स्वागतासाठी सजवण्याची आज्ञा केली. ज्या शेख निजामाने म्हणजेच मुकरब खानाने संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं, त्याला आता असं वाटलं की संपूर्ण दख्खन आपल्याच मुठीत राहील. कारण संभाजी महाराजांना पकडून दिल्यापासून शेख निजामाचं औरंगजेबाच्या दरबारात वजन वाढलं होतं. खान जमान फत्ते जंग बहादूर मुकरब खान अशी लांबलचक पदवी औरंगजेबाने त्याला दिली होती. एका बाजूला हे दोघे आपापली स्वप्ने पाहत होते आणि दुसरीकडे सोडाच्या आगीत मराठे पेटून उठले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या आणि मुघलशाहीची जणू कबरच खोदली होती आणि मुकरब खानाचे तर दिवसच भरले होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली होती. स्वप्नात रंगलेल्या मुघलांना मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या दणक्याने स्वप्नातनं चांगलंच जागं केलं आणि या स्वातंत्र्य युद्धाचं सरसेनापतित्व होतं रणमार्तंड संताजी घोरपडे यांच्याकडे. मराठे संपले या विचाराने सुखाची झोप घेत असलेल्या औरंगजेबाच्या 2 लाखाच्या छावणीत आपल्या 2000 स्वारांनीशी घुसले संताजी घोरपडे आणि बादशाच्या डेऱ्याचं कळसच कापलं. कळसच काय, बादशाचं जणू नाकच कापलं. तिथून ते सरळ निघाले आणि रायगडाला वेढा देऊन बसलेल्या जुल्फी खानाला दणका दिला. त्याचे 5 हत्ती घेऊन सरळ ते राजाराम महाराजांच्या दर्शनाला पन्हाळ्याला गेले. पन्हाळ्यावर ऑक्टोबर 1689 साली संताजींना खबर लागली की संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांना पकडणारा आणि औरंगजेबाच्या हवाली करणारा मुकरब खान हा कोल्हापुरामध्ये छावणी करून राहिलाय. मुकरब खानाचं नाव ऐकताच संताजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याची 2 कारणं होती. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानानं पकडलं होतं आणि दुसरं म्हणजे संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना वाचवत असताना संताजींचे वडील माळोजी घोरपडे याची त्यांनी हत्या केली होती. संताजी हे सगळे विसरले नव्हते. मग काय, रामचंद्रपंत अमात्य शंकराजी यांच्या सल्ल्याने मग संताजींनी मुकरब खानाला संपवण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली मग गनिमी काव्याची लढाई आता उपयोगी पडणार होती. कारण मुकरब खानाकडे सैन्यबळ खूप मोठं होतं. ऑक्टोबर 1689च्या त्या पहाटी संताजी आपल्या निवळक मावळ्यांसोबत मुकरब खानाच्या कोल्हापूरमधील छावणीत घुसले. छावणीत एकच दाणादाण उडाली. तसं कोणीतरी जोरात ओरडलं, मराठे आले, मराठे आले. तशी छावणीत एकच भीतीची लाट पसरली. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खान ए आलम खडबडून जागे झाले. औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ मुकरब खान ऐकून होता. आता लढण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. खान ए आलम आणि इकलाक खानने मोठ्या हिमतीने सैन्याला गोळं केलं आणि मराठ्यांवर हल्ला चढवला. खानाच्या हल्ल्याने मराठा सैन्य बिथरलं. संताजी घोरपडे यांनी सैन्याला पळण्याचा इशारा केला. तसं मराठा सैन्य पळून जावं लागलं. घाबरलेल्या मराठा सैन्याला बघून मग खान आणि पिता-पुत्राला मोठा जोर चढला. संताजींना आज संपवायचं या जिद्दीने मग ते पन्हाळ्याच्या दिशेने पळणाऱ्या मराठा सैन्याचा पाठलाग करू लागले. मराठा पुढे, खान मागे अशी ही स्पर्धा चालली होती. मराठ्यांचं सैन्य पळता पळता पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या घनदाट झाडीत जाऊन पोचलं. तसं मराठा सैन्य थांबलं. मराठ्यांचे पळणारे सैन्य अचानक थांबले. तसं मुकरब खान चपापला. तो समजायचं ते समजून गेला होता. संताजींचा पाठलाग करत आपण इथपर्यंत आलेलं नसून संताजीनेच आपल्याला इथपर्यंत आणलंय हे त्याला कळून चुकलं होतं. बघता बघता संताजींचं सैन्य उलट खानावरतीच धावून गेलं. जंगलाच्या झाडीत आडोशाला लपलेल्या मराठा बरखंदाजांनी मग खानाच्या सैन्यावर एकसारखा गोळीबार सुरू केला. बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण यांच्या ताज्या दमाच्या सैन्यानं सुद्धा आता लढाईमध्ये उडी घेतली होती. तसं मग मुकरब खानाचं सैन्य कोल्हापूरकडे पळायला लागलं. पण आता लढाई टाळता येणार नव्हती. संताजींच्या सैन्याने अखेर मोगलांना थांबवलं. एकच कापाकापी सुरू झाली. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खान ए आलम आता संताजीच्या तावडीत सापडले होते. तुंबळ हाणामारी झाली. मराठे बेभान होऊन लढत होते. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खान ए आलम या दोघांवरही तलवारीचे कधीही भरून न येणारे वार झाले होते. एवढ्यात खानाचं ताज्या दमाचं सैन्य कोल्हापूरहून आलं. त्यांनी जखमी अवस्थेत असलेला मुकरब खान आणि त्याचा मुलगा खान ए आलम यांची सुटका केली आणि त्यांना घेऊन ते कोल्हापूरकडे पळाले. औरंगजेबाचा एक इतिहासकार
ईश्वरदास नागर आपल्या फुतोहारे आरमगिरी या ग्रंथात म्हणतो की मराठे कोल्हापूर भागात पसरले आणि मुकरब खान त्यांच्यावर चालून गेला. कोल्हापूरजवळ मोगलांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. जवळपास 1 प्रहर आणि 4 घटका हे युद्ध चालले होते. मराठ्यांचे सुमारे 700 सैनिक ठार झाले. मुघलांचे 400 सैनिक ठार झाले. या युद्धात मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाले आनम यांच्यावरती तलवारीच्या आणि भालाच्या गंभीर जखमा झाल्या होत्या. ज्यावेळी ही लढाई चालू होती त्याचवेळी शंकराजी नारायण यांच्या 3ऱ्या तुकडीने मुकरब खानाची कोल्हापूरमध्ये छावणी लुटून फस्त केली. जखमी अवस्थेत मैदान सोडून पळून गेलेल्या मुकरब खानाने औरंगजेबाला आपण विजयी झाल्याचे कळवले. औरंगजेबाने मग खुश होऊन सेबॅस्टियन नावाचा एक फिरंगी डॉक्टर याच्या उपचारासाठी पाठवून दिला. मुकरब खानाने बादशाला काहीही सांगितलं असलं तरी त्याच्यावरती झालेले तलवारीचे घाव ही लढाई मराठ्यांनी जिंकली असे सांगत होते, कारण याच तलवारीच्या घावांनी अखेरीस मुकरब खानाचा घात केला आणि तो सहन न झाल्यामुळे तो मरून गेला. पितुराईने कुतुबशाही बुडवणारा आणि मग औरंगजेबाच्या चाकरीत राहून दख्खनवरती राज्य करायचं स्वप्न बघणारा मुकरब खान याला संताजींनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडला. आपल्या राजाच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजींनी पूर्ण केला. त्यानंतर पुढच्या 6च महिन्यात मराठ्यांनी कोल्हापूरपासून पुण्यापर्यंतचा सगळा प्रदेश आपल्या स्वराज्यात परत आणला. त्यानंतर संताजी घोरपडेंचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी औरंगजेबसुद्धा खडबडून जागा होत होता. असेही स्वराज्यनिष्ठ आणि स्वामीनिष्ठ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती ऐकायला आणि बघायला आवडेल. धन्यवाद.